पुणे महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्यांचं निलंबन झालंय। बदलीसाठी दबाव टाकल्याने हे निलंबन करण्यात आलंय। महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातून पथ विभागात बदलीसाठी दबाव टाकल्याने अभियंता आशिष जाधव निलंबित झाले। 1.5 महिन्यापूर्वी आशिष जाधव यांची पथ विभागातून पाणी पुरवठा विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदली झाली होती। बदलीनंतर ते 1 महिना रजेवर गेले होते। त्यानंतर पाणी पुरवठा विभागातून पथ विभागात बदल होण्यासाठी दबाव टाकत असल्याने ही कारवाई करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त प्रजेत नायर यांनी आशिष जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत। खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश दिले। मुंबईच्या पायधुनी परिसरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी या नराधम वॉचमनला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। नराधम वॉचमनवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वॉचमनला अटक करण्यात आली। मुंबई सत्र न्यायालयात विशेष पोक्सो कोर्टात रिमांडसाठी आज हजर केलं जाणार आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टात आज सुनावणी होईल। नराधम वॉचमनवर पोक्सो आणि BNS कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय। आरोपी विरोधात आणखीन काही गुन्हे आहेत का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। नागपुरात केरळ एक्सप्रेसमध्ये टीसीला मारहाण करण्यात आली। मध्यधुंद अवैध व्हेंडरकडून टीसीला मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या घटनेमुळे रेल्वे गाड्यांमधील अवैध व्हेंडर्सचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महिला प्रवाशाने मध्यरुंद व्हेंडरची टीसीकडे तक्रार केली होती। टीसीकडून नागपूर RPF कडे तक्रार दाखल करण्यात आली। संबंधितांवर कठोर कारवाईची रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी संघटनेची आताही मागणी। दृश्य पाहतोय केरळ एक्सप्रेसमध्ये थेट टीसीला मारहाण करण्यात आली। मध्यरुंद अवैध व्हेंडरकडून टीसीला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला होता। दृश्य पाहतोय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।